नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अदानी उद्योग समूहासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी. हिंडनबर्ग अदानी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. त्यामुळे अदानी उद्योग समूहाला मोठा दिलासा मिळालाय. हिंडनबर्गच्या आरोपावर सर्वोच्च न्यायालयाने SIT तपास करायला नकार दिलाय. सर्वोच्च न्यायालयाला सेबीच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचे मर्यादित अधिकार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलंय. अदानी समूहावरील हिंडनबर्गच्या आरोपाची सेबीनेच चौकशी करावी असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मुख्य न्यायमूर्ती DY चंद्रचूड, न्यायमूर्ती JB पर्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने सेबीच्या तपासात हस्तक्षेप करणार नसल्याचा निकाल दिलाय. सेबीने आतापर्यंत 22 पैकी 20 प्रकरणात चौकशी पूर्ण केली आहे. उर्वरित 2 प्रकरणांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सेबीला 3 महिन्यांची मुदत दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी तेजी आली आहे. अदानी एनर्जीमध्ये 14% वाढ झाली, तर अदानी टोटल गॅसचा शेअर 11% वाढला. तर अदानी पोर्ट्स आणि अंबुजा सिमेंटच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. हे शेअर्स आता 52 आठवड्याच्या उच्चांकावर पोहोचलेत. अदानींच्या शेअर्समुळे गुंतवणूकदारांची संपत्ती 1.18 लाख कोटींनी वाढली आहे. आता बातमी पुणेकरांसाठी. मिळकत करातून पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत 1,815 कोटी रुपये जमा झालेत. मागच्या वर्षीच्या जानेवारी महिन्याची तुलना केली तर महानगरपालिकेचं उत्पन्न 300 कोटींनी वाढलंय. या आर्थिक वर्षात महानगरपालिकेला 2,000 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळकत करातून अपेक्षित आहे. कांदा निर्यात बंदी करून 1 आठवडा आता पूर्ण झालाय. निर्यात बंदीमुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे, तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे परिस्थिती पाहून केंद्र सरकार कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागं घेऊ शकतं. तसेच निर्यात बंदी मागं घेतल्यानंतर सहकारी संस्थांमार्फत कांद्याच्या निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऊसाचं उत्पादन घटल्यानं या गळीत हंगामाच्या पहिल्या 3 महिन्यात साखरेच्या उत्पादनात घट झाली आहे. देशात साखरेचं उत्पादन 7.7% घटून 112 लाख टन झालंय. गेल्या गळीत हंगामात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान 121.35 लाख साखरेचं उत्पादन झालं होतं. यंदाच्या गळीत हंगामात 330.90 लाख टन साखरेचं उत्पादन होईल असा अंदाज आहे. आता सरकारी महिला कर्मचारी निवृत्ती वेतनाच्या अर्जात नवऱ्याच्या ऐवजी मुलांचं नावही टाकू शकतात. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा अनेक महिलांना फायदा होणार आहे. विविध कारणांमुळे अनेक महिला या पतीपासून विभक्त झालेल्या आहेत. कौटुंबिक वादामुळे महिला कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या नवऱ्याच्या जागी मुलाच्या नावाचा समावेश निवृत्ती वेतनाच्या फॉर्ममध्ये करता येईल. सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटुंबातील व्यक्तीला पेन्शन मिळते. मृत्यूनंतर कौटुंबिक पेन्शनचा हक्क हा पती किंवा पत्नीचा असतो. ज्या बँकांचे NPA 6% कमी आहेत, त्याच बँका यापुढील काळात डिव्हिडंड जाहीर करू शकतील. याबाबत RBI लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे. 2005च्या नियमाअंतर्गत NPA 7% असले तरीही डिव्हिडंड देण्याची परवानगी आहे. पंजाब नॅशनल बँकेने FDच्या व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने 2 कोटी रुपयापर्यंतच्या आणि 180 ते 270 दिवसांच्या मुदतीच्या FDवर व्याजदर आता 5.5% वरून 6% पर्यंत वाढवलेत. 271 ते 1 वर्षाच्या FDच्या व्याजदरात 45 पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे. तर 400 दिवसाच्या FDवर 7.25% व्याज देण्यात येणार आहे. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत राहा मनी 9 मराठी.